Good morning, students. In previous lecture, we have seen Newton's laws of motion. It contains Newton's first law of motion. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it, is the first law of motion. Then Newton's second law of motion. The rate of change of momentum is proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते असा दुसरा न्यूटनचा गतिविषयक नियम आहे. Momentum is the product of mass and velocity. P is equal to mv. And the SI unit of momentum is kilogram meter per second. And CGS unit gram centimeter per second. Then SI unit of force. Newton means 1 Newton is equal to 1 kilogram into 1 meter per second square. And CGS unit of force is a dyne. 1 dyne means 1 gram into 1 centimeter per second square. Then today, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आज आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाची माहिती घेणार आहे. You know, a simple example. A person while swimming pushes the water in the backward direction. At the same time, he experiences an equal and opposite push in the forward direction due to the force of reaction of water. तुम्हाला माहिती आहे, आपण पाण्यामध्ये पोहताना हाताने पाणी काय करतो? पाठीमागे सारतो. पाणी पाठीमागे ढकलतो आणि त्याच वेळी आपण काय होतो? पुढे जात असतो. आपण काय होतो? पुढे जात असतो. म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन. Another example, when a bullet is fired from a gun, the gun and the bullet exert forces of action and reaction on each other. These forces are equal in magnitude, opposite in direction, and arise at the same time. And the force on the bullet imparts its high velocity, and the force on the gun makes it recoil. म्हणजे बंदुकीतून गोळी झाडताना तुम्हाला माहिती आहे, जी बुलेट गोळी असते ती पुढं जाते वेगाने, हाय वेलॉसिटी असते. पण त्याचवेळी जेवढ्या वेगाने ती गोळी पुढे जाते तेवढ्याच वेगाने तो दस्ता मागे येतो बंदुकीचा. तो दस्ता मागे जरी येत असला तरी तो हेवी असतो, जड ठेवलेला असतो. का? कारण जड असल्यामुळं गोळीसारखाच तो वेगाने इतक्या येऊ शकत नाही. The stock of a gun is made heavy, जड असतो, so that the velocity of recoil of the gun is less. त्यामुळे त्याची प्रतिक्षेप वेग, पाठीमागे येण्याचा वेग हा कमी होतो जड असल्यामुळं. So, force is a reciprocal action between two objects. Force are always applied in pairs. Action and reaction are terms that express force. बल ही अन्योन्य क्रिया आहे, म्हणजे बलही नेहमी जोडीनच असतात. ॲक्शन अँड रिॲक्शन. When one object applies a force on another object,
the latter object also simultaneously applied a force on the former object. एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, एक्झर्ट्स करते फोर्स, त्यावेळी दुसरी वस्तूसुद्धा काय करते, पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. परंतु त्यांच्या दिशा मात्र कशा असतात, विरुद्ध असतात. द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. आपण बघितलं की पाण्यामध्ये पोहताना पाणी पाठीमागे ढकलतो किंवा पाठीमागे सारतो, त्याचवेळी आपण पुढे जातो. म्हणजे ॲक्शन बघा, बॅक म्हणजे पाठीमागच्या बाजूला, बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये आपण वॉटर काय करतो, ढकलत राहतो. आणि आपल्याला पाणी काय करतं, पुश फॉरवर्ड, पुश इन द फॉरवर्ड डिरेक्शन, पुढच्या बाजूला आपल्याला पाणी ढकलतं. ॲक्शन अँड रिॲक्शन. And this idea is expressed in Newton's third law of motion. Every action force has an equal and opposite reactions force which acts simultaneously. शब्द बघा, simultaneously, simultaneously. सायमल्टेनियस म्हणजे काय, त्याच वेळी, एकाच वेळी. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे काय असतं, प्रतिक्रियाबल असतं. प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं व त्यांच्या दिशा कशा असतात, परस्पर विरुद्ध असतात. आणखीन एखादं तुम्ही उदाहरण सांगा बघा, आठवा एखादं कोणतं सांगता येते, विचार करा. आता तुम्ही तुमच्यासमोर पुस्तक धरलं आहे किंवा वही धरलेली आहे, नोटबुक आहे किंवा बुक आहे. बघा, वेन अ बुक इज केप्ट ऑन अ टेबल इट एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स ऑन द टेबल, मीन्स ॲक्शन झाली बघा. अँड ॲट द सेम टाईम द टेबल एक्झर्ट्स अपवर्ड फोर्स ऑफ द सेम मॅग्निट्यूड ऑन द बुक, मीन्स इट इज रिॲक्शन. पुस्तक टेबलावर ठेवलं आहे म्हणजे त्या पुस्तकानं फोर्स एक्झर्ट्स केला ऑन टेबल, म्हणजे ते कोणतं झालं, ॲक्शन फोर्स. आणि ते पुस्तक तोलून कुणी धरलं आहे, बॅलन्स कुणी केलेलं आहे, टेबलनी. सो द टेबल एक्झर्ट्स अपवर्ड फोर्स ऑफ द सेम मॅग्निट्यूड ऑन द बुक इज द रिॲक्शन. ॲक्शन अँड रिॲक्शन. So these forces acts in pairs. One force cannot exist by itself. म्हणजे बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसतं. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट्स सायमल्टेनियसली. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. They do not act on the same object and hence cannot cancel each other effect. आता याच्यावरच आधारित आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सांगता येतो. आपणाला या थर्ड लॉची भरपूर उदाहरणं तयार करता येतात. आणखीन एक नेहमीचं उदाहरण सांगतो, क्रिकेट खेळण्याचं किंवा कोणत्याही खेळाचं. आपणाला माहिती आहे, वेन अ बॅट स्ट्राइक्स अ बॉल, the ball also exerts an equal and opposite force of reaction on the bat at the same time. आपल्याला क्रिकेट खेळताना माहिती आहे, ज्यावेळी चेंडू एखाद्या म्हणजे चेंडू बॅटवर जसा फोर्स एक्झर्ट करतो तसं बॅटसुद्धा चेंडूवर फोर्स काय करतं, एक्झर्ट करत असतं. अँड द फोर्स ऑन द बॉल इन्क्रीजेस इट्स व्हेलॉसिटी अँड द फोर्स ऑन द बॅट slows down its forward motion. Is the another one of example of Newton's third law of motion. Then laws of conservation of momentum. Conservation म्हणजे अक्षयता, संवेग अक्षयतेचा सिद्धांत. Suppose two objects, object A and object B,
So object A has mass m1 and object B has mass m2. Initial velocity of object A is u1 and initial velocity of object B u2. So according to the formula of momentum, the initial momentum of object A is mass into velocity, means initial velocity. A is equal to m1 u1. Also B is equal to m2 u2. And suppose these two objects collide, COLLID, collide म्हणजे आघात, एकमेकांची टक्कर झाली, ए आणि बी या दोन ऑब्जेक्टची टक्कर झाली, कोलाइड. So the force on A due to B is F1 and this force will cause acceleration in A and its velocity will become V1. म्हणजे त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू काय झाली, ॲक्सलरेट झाली, त्वरणित झाली, कॉज ऑफ ॲक्सलरेशन, आणि त्यामुळे काय झालं, तिचा वेग काय झाला, V1 झाला. सो मोमेंटम of A after collision is equal to m1 v1. According to Newton's third law of motion, A also exerts an equal force on B, but in the opposite direction, and this will cause a change in the momentum of B. So after collision, his velocity is v2. So the momentum of B after collision is equal to m2 v2 is the force that acts on object B. So F2 is equal to minus F1. So m2 a2 is equal to minus m1 a1. A acceleration, rate of change of velocity. So m2 is equal to, fill the value of acceleration, means formula v2 minus u2 upon t, and initially m1 minus u1 upon t. So we get a new formula, means law of conservation of momentum, m2 v2 plus m1 v1 is equal to m1 u1 plus m2 u2, means the magnitude of total final momentum, the magnitude of total final momentum is equal to the magnitude of total initial momentum when no external force is acting on these two objects. जर कोणतेही बाह्यबल कार्यरत नसेल तर हे आपल्याला नवीन समीकरण मिळतं. When no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant. It does not change. म्हणजे जेव्हा वस्तूंची टक्कर होते, जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते त्यावेळी आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. जेव्हा कोणतेही बाह्यबल कार्यरत नसेल त्यावेळी. When two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आत्ता आपण उदाहरण बघितलं, बुलेट अँड गन. The forwarded moving bullet causes the gun to move backward after firing, and this backward motion of the gun is called its recoil. Recoil म्हणजे प्रतिक्षेप, and the velocity of recoil is v2.
as the mass of the gun is much higher than the mass of the bullet. म्हणून तर आपल्याला माहिती आहे बंदुकीचे वस्तुमान, त्याचा स्टॉक म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, दस्ता, बंदुकीचा जो दस्ता असतो तो कसा असतो, जड असतो, हेवी असतो. आणि त्यामुळं काय होते, गोळी जरी पुढे गेली तरी दस्ता मागा येताना तो कमी वेगाने येतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून एक प्रश्न असतो बघा काय, वाय इज द स्टॉक ऑफ अ गन मेड हेवी? बिकॉज द व्हेलॉसिटी ऑफ रिकॉइल ऑफ द गन इज लेस. बघा, वेन अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम अ गन, द बुलेट अँड द गन acquire momenta equal in magnitude and opposite in direction, and the stock of a gun is made heavy. As the mass of the gun is much heavier than the mass of the bullet, and the velocity of the gun is much smaller than the velocity of the bullet, the magnitude म्हणजे परिमाण of the momentum of the bullet and that of the gun are equal and their direction are opposite. म्हणजे बंदुकीची गोळी पुढे निघून जाते, पण तो बंदूक तशीच पुढे निघून जाते का, तर जात नाही. दस्ता काय होतो, पाठीमागे येतो, बंदूक मागे सरकते. and thus the total momentum is constant. आणि याचाच उपयोग कुठं केलेला आहे, रॉकेट लॉन्चिंग. माहिती आहे आपणाला, टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्च ऑफ अ रॉकेट. म्हणून तर एक प्रश्न असतो, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑन विच द लॉन्चिंग ऑफ अ रॉकेट इज बेस्ड. लॉन्चिंग ऑफ अ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, ॲक्शन अँड रिॲक्शन. माहिती आहे तुम्हाला. देन सॉल्व एक्झाम्पल. एक उदाहरण आपल्याला सोडून दिलेलं आहे बघा. द मास ऑफ अ कॅनन, CANNON, कॅनन म्हणजे तोफ, तोफ डागतात बघा, तोफ उडवतात म्हणत नाही, तोफ डागतात, इज 500 किलोग्रॅम. एका तोफेचं वजन, वस्तुमान किती आहे बघा, 500 किलोग्रॅम आहे. अँड इट रिकॉइल्स, प्रतिक्षेपित झाली तोफ गोळा उडवल्यानंतर, विथ अ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंद. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनन? आपणाला तोफेचा संवेग काढायला सांगितलेला आहे. बघा, तोफेचं वस्तुमान किती आहे, मास ऑफ द कॅनन 500 किलोग्रॅम, रिकॉइल स्पीड 0.25 मीटर पर सेकंड. फाइंड मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू velocity. 500 into 0.25 is equal to 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. संवेग किती मिळाला, 125 किलोग्रॅम मीटर दर सेकंद. अनदर एक्झाम्पल, 2 balls हॅज मासेस ऑफ 50 ग्रॅम अँड 100 ग्रॅम. दिलेलं आहे बघा उदाहरण. 2 चेंडूंची वस्तुमानं दिलेली आहेत आणि त्यांची जर टक्कर झाली तर टक्कर होण्यापूर्वीचा संवेग, नंतरची गती आपल्याला दिलेली आहे. तर दुसऱ्या चेंडूचा आपल्याला काय सांगितलेलं आहे, वेग काढायला सांगितलं आहे. आता आपण जे फॉर्म्युला बघितला, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. त्याच्यामध्ये या किमती भरायच्या आणि आपल्याला विलॉसिटी मिळेल. कोणती विलॉसिटी काढायची आहे, फायनल विलॉसिटी ऑफ द सेकंड बॉल, V2. त्याची किंमत आपल्याला इथं मिळते. समजले उदाहरण? या ठिकाणी आपलं हे प्रकरण कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. स्वाध्याय सोडवायला हरकत नाही. यानंतर दुसरं प्रकरण आहे बघा, चॅप्टर नंबर 2, वर्क अँड एनर्जी. त्याच्या आधी तुम्हाला स्वाध्यायासाठी काही प्रश्न देतोय बघा. सो क्वेश्चन फॉर यू. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. स्टेट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ
मोशन. काय आहे लॉ आपण बघितला, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. द नेक्स्ट चॅप्टर नंबर 2, वर्क अँड एनर्जी. कार्य आणि ऊर्जा. वर्क अँड एनर्जी. So question for you, can you tell, first observe the given activities showing in figure 2.1, various activities. Observe these activities. So first question, in which of the picture above has work been done? दिलेल्या आकृती म्हणजे चित्र आहे, ते पिक्चर आहे, चित्र. या घटनामध्ये कार्य झाले आहे. बघा, a person walking with a bag on his shoulders, a girl writing in her notebook, a girl using a remote, and a boy playing with a ball. So in all these cases work is done. काहीतरी काम घडून आलेलं आहे, कार्य घडून आलेलं आहे. मग त्याच्यावर दुसरा प्रश्न विचारला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, वेन डू वी से दॅट नो वर्क हॅज डन, नो वर्क वॉज डन. आता शास्त्रीय दृष्टिकोनातून, शास्त्रीय भाषेत विचार करा, कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणणार सांगा त्याच्यामध्ये. सांगा. इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इज 0, जर विस्थापनच झालं नाही, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर वस्तू गेलीच नाही, तर आपण कार्य झालं असं म्हणणार नाही. इफ देर इज नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, द वर्क डन इज 0. म्हणजे आपल्याला वर्क म्हणजे काय पाहिजे, डिस्प्लेसमेंट. when force is applied on an object and change its position or change its situation or change its displacement, त्याची जागा बदलत गेली, विस्थापित होत गेली, तर आपण कार्य झालं असं म्हणतो. So generally any mental or physical activity is referred to as work. When we walk or run, the energy in our body is used to do the necessary work. We will say that a girl who is studying is working or performing work, but that is mental work. ते अभ्यास किंवा लिहिणारी जी मुलगी आहे ती असेल, किंवा रिमोट ऑपरेट करणारी मुलगी असेल, आपण काय म्हणतो, मेंटली ती काम करते, म्हणजे मानसिक कार्य झालं ते. फिजिकली, भौतिकदृष्ट्या डिस्प्लेसमेंट जर असेल तरच काय म्हणतो आपण, कार्य झालं. वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ही डेफिनेशन लिहून ठेवा वर्कची. म्हणजे बल लावल्यानंतर वस्तूची जागा जर बदलत असेल, वस्तूचं विस्थापन झालं,
तर शास्त्रीयदृष्ट्या ते कार्य झालं असं आपण म्हणतो. शास्त्रीयदृष्ट्या ते काय झालं? कार्य झालं. सो वर्क is equal to force into displacement. Work W. W is equal to F into S. Force into displacement. समजलं? यानंतर आणखीन काही उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. थँक्यू.